साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील सर्वात मोठ्या मंगळवारी आठवडी बाजार येथे बेकायदेशीर ओटा सोडून बसलेल्या विक्रेत्यांवर पालिकेच्या मंडई विभागाकडून कारवाई करण्यात आली। दिवसेंदिवस पालिकेने शहरातील विविध मंडईमध्ये विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी लिलाव पद्धतीने ओटे दिले असताना काही भाजी विक्रेते हे ओटे सोडून खाली बसत आहेत। त्याचबरोबर बेकायदेशीर भाजी विक्रेते देखील बसत आहेत। त्यामुळे अधिकृत भाजी विक्रेत्यास अडचण होत आहे। म्हणून मंगळवारी शहरातील आठवडी मंगळवार बाजारात पालिकेच्या मंडई विभागाकडून ओटा सोडून बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मंडई विभागाचे प्रमुख जे.बी. बनसोडे यांनी दिली। जे ओट्यावर न बसता ओटा सोडून खाली बसतात त्यांना दंडात्मक कारवाई दैनंदिन 50 रुपयाची दैनंदिन कारवाई करण्यासाठी आदेशित केले आहे। त्याचप्रमाणे जे लोक अनधिकृत बसून भाजी विक्री करतात किंवा फळ विक्री आणि इतर जे मंगळवार बाजारामध्ये इतर साहित्य विकतात त्यासाठी सुद्धा माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार, पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही आज कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 50 रुपये हे दंडात्मक कारवाई आकारण्यात आलेली आहे। आम्ही व्यापाऱ्यांना सूचित करतो की माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे। त्या कारवाईमध्ये त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम पाहत असतो। त्यामध्ये आम्हाला सांगितलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे हे अत्यावश्यक आहे। ज्या काही कुणाच्या नागरिकाच्या काही अडचणी समस्या असतील त्यांना आम्ही याच्या अगोदर 2-3 वेळा कॅन्व्हसिंग केलेलं आहे। त्यांना सांगितलेलं आहे 1 तारखेपासून तुम्हाला 50 रुपयाची पावती फाडावी लागेल असं त्यांना प्रत्येक मार्केटमध्ये, सोलापूर शहरामधल्या प्रत्येक मार्केटमधील जे भाजी विक्रेते, फळ विक्रेते आहेत जे अनधिकृत बसतात त्यांना आम्ही 50 रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ही आमची कारवाई काय लगेच झालेली नाही। आम्ही याच्या अगोदर प्रत्येक भाजी मंडईमध्ये जाऊन आमचे कर्मचारी, वसुली ग्राहक हे रोज जातात, त्यांना सांगतात की बाबा ही दंडात्मक कारवाई दैनंदिन 50 रुपयाची पावती तुम्हाला घ्यावी लागणार आहे। आम्ही अचानक अशी कुठली कारवाई केलेली नाही। अचानक करायला लोकांना सूचना दिल्या पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही सूचना देऊन सुद्धा ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही आजची ही कारवाई ह्या मंगळवार बाजारमध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे उद्या बुधवार बाजार आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व व्यापारी बंधूंना विनंती करतो की आपण महापालिकेला सहकार्य करा आणि आम्हाला पण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो।